आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वेगळ्या टॉपिकवर प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जाणारा प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न असा आहे की एक सायकल स्वार एक्स या ठिकाणाहून वाय या ठिकाणी तासी 30 किलोमीटर पर आवर वेगाने जातो, मग परत येताना तासी 20 किलोमीटर पर आवर वेगाने येतो, तर त्या सायकल स्वाराचा या फेऱ्यामध्ये सरासरी वेग किती असणार आहे. एक्स स्वार वाय एक्स सायकल स्वार एक्स या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणावर चालला, वाय या ठिकाणाहून चालला, त्याला आपण एक्स कन्सिडर करू, स्मॉल एक्स, आणि पुन्हा वाय या ठिकाणाहून एक्स या ठिकाणी येत आहे तर त्याला आपण स्मॉल वायनी कन्सिडर करू. तर एक वेग आपल्याला दिलेला आहे, तासी वेग किती आहे, 30 किलोमीटर पर आवर. म्हणजे स्मॉल एक्सचा वेग किती मिळाला आपला, 30 किलोमीटर पर आवर, आणि स्मॉल वायचा आपल्याला तासी वेग किती मिळालेला आहे, 20 किलोमीटर पर आवर. तर या ठिकाणी सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे. सरासरी वेग कसा काढणार आहे, तर हा फॉर्म्युला आहे सरासरी वेग काढण्याचा. सरासरी वेग बरोबर काय येणार आहे, 2xy अपॉन एक्स प्लस वाय. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, एक्सची व्हॅल्यू आहे 30, वायची व्हॅल्यू आहे 20 अपॉन 30 प्लस 20. 2 मल्टिप्लाय बाय 30 मल्टिप्लाय बाय 20, 30 प्लस 20 किती येणार आहे, 50. या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत याला. या ठिकाणी 0 0 कॅन्सल होऊन जाणार आणि 5च्या टेबलमध्ये 30 येते आपल्याला माहीत आहे. 5 6 जा 30, देन 2 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 2. या ठिकाणी काय मिळणार आहे, 2 6 जा 12 अँड 12 2 जा 24 किलोमीटर पर आवर. हा आपल्याला सरासरी वेग मिळाला आहे. हा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. मला कमेंट बॉक्समध्ये याचा ॲन्सर तुम्हाला सांगायचा आहे. थँक्यू.